मला हे पुस्तक अनेक अंगाने सध्याच्या काळामध्ये महत्वाचं वाटतं. त्याचं कारण असं की अशा पद्धतीने एखाद्या विचारवंताला विशिष्ट कालखंडामध्ये, विशिष्ट त्याच्या लेखनामध्ये संदर्भासह रुतवून आणि मग चहूबाजूनं त्या सगळ्याचा वेध घेणं हे अत्यंत महत्वाचं काम असणार आहे. खरं तर हे काम मी ज्या ज्या वेळेला पाठीमागे बघतो त्या वेळेला मला नेहमी असं वाटत असतं की 1970 किंवा 1980च्या दरम्यानच्या पिढीनं हे जरासं आधी उरकून ठेवायला पाहिजे होतं. जर ते ठेवलं असतं तर बऱ्यापैकी आमच्या पिढीला जी कामं करायला लागली नाहीत किंवा कामं करायची आत्ता इच्छा होते अनपेक्षितपणे, ती जरा टाळता आली असती. ह्या अशा एका पद्धतीमध्ये जी नवीन पुस्तकं किंवा ह्याच्या आधीची पुस्तकं झालेली आहेत त्यांची उजळणी करायला काही हरकत नाही. खरं तर युवा मार्क्स आणि मानव मुक्ती हे मार्क्सचं ज्या पद्धतीचं विश्लेषण आहे तसं काही की टेक्स्टला घेऊन काही महत्वाची पुस्तकं आता अलीकडे आलेली आहेत. मला आठवतं की इंडियन कम्युनिझम हे बाबासाहेबांचं छोटं टिपण आहे किंवा छोटी खाणी पुस्तिका आहे किंवा अपूर्ण पुस्तक आहे. त्याला आनंद तेलतुंबडेंनी एक मोठी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. किंवा मग इजाज अहमदांनी शेवटच्या काळामध्ये न्यूज क्लिकवरती विजय प्रसाद यांनी त्यांची एक मुलाखतींची मालिका घेतली होती. त्याच्यामध्ये बहुतांशपणे त्यांच्या मार्क्सच्या युवावस्थेमधल्या आणि नंतर मार्क्सच्या नंतरच्या आयुष्यावरच्या काही महत्वाच्या पुस्तकांना केंद्रीभूत ठेवून एक अत्यंत महत्वाची चर्चा मुलाखतीद्वारे केली होती. नंतर लेफ्टवर्डनं ते पुस्तक पॉलिटिकल मार्क्स या नावानं बाजारात पण आणलेलं आहे. मी पण एक अलीकडे छोटा प्रयत्न करून बघितला, तो चुकला असण्याची जास्त शक्यता आहे, मला माहिती नाही. बाबासाहेबांचा कास्ट इन इंडिया जेनेसिस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट आणि देन अनहायलेशन ऑफ कास्ट असं दोन्ही एकत्र करून आपल्याला त्याच्यातून काही करवता येतं का विश्लेषणात्मक, असा एक प्रयत्न केला. ते पुस्तक येऊन आता वर्ष झालं पण लोकांच्या लक्षातही नसेल. मला असं वाटतं की असे प्रयत्न सातत्यानं होत राहिले पाहिजे. दर नव्या पिढीनं अशा पद्धतीनं प्रत्येकाला पुन्हा पुन्हा तपासून नव्या परिप्रेक्षात पाहिलं पाहिजे. तर मला वाटतं की आपण सैद्धांतिक पातळीवरती आणि त्या सिद्धांतांच्या आधारावरती जर आपण काहीतरी समाजामध्ये बदल घडवू आणण्याची इच्छा ठेवत असू किंवा प्रयत्न करत असू, त्याच्यासाठी ते मार्गदर्शन होत राहील. त्या एका महत्वाच्या चौकटीमध्ये ह्या पुस्तकाचं अत्यंत मोठं महत्व मला सातत्यानं जाणवत आलेलं आहे.